आषाढी एकादशी काही दिवसांवर आली. या निमित्ताने आता लाखो भाविक वारकरी जय हरी विठ्ठल म्हणत पंढरपूरच्या दिशेने निघालेत. कधी एकदा पंढरपुरात दाखल होतो आणि आपल्या विठुरायाला डोळे भरून पाहतो, अशी भावना वारीला निघालेल्या प्रत्येक वारकऱ्याची असते. पंढरपूर येथे भगवान विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जगभरातून भक्त येतात. येथे दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत स्नान करण्याची परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहे. असं म्हणतात की चंद्रभागा नदीत केवळ एक वेळच्या स्नानाने जन्मांतराची पापे धुवून निघतात आणि मनाला असीम शांतता मिळते. पण वारकरी संप्रदायात चंद्रभागेच्या या स्नानाला नेमकं काय महत्त्व आहे, जाणून घेऊयात. वारकरी परंपरेत चंद्रभागेत स्नान करणं म्हणजे फक्त शारीरिक स्वच्छता नव्हे, तर मन विचार शुद्ध करण्याचं एक माध्यम आहे. असं सांगितलं जातं की चंद्रभागेत स्नान करून विठू माऊलीचं दर्शन घेतल्यास मनातील अहंकार, राग आणि नकारात्मक विचार दूर होतात. यासह वारीच्या खडतर प्रवासानंतर चंद्रभागेच्या पाण्यात स्नान केल्याने भाविकांना मानसिक शांतता आणि ऊर्जा देखील मिळते. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी चंद्रभागेत स्नान करतात. यानंतरच विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन नामस्मरण, भजन आणि कीर्तनात रममाण होतात. सध्या पंढरपुरात गेल्यावर चंद्रभागेचं पावित्र्य जपणं ही प्रत्येक भाविकाची जबाबदारी आहे. यासाठी नदीत प्लास्टिक, कचरा किंवा पूजेचं साहित्य टाकणं आपण टाळायला हवं. स्वच्छता राखायला हवी आणि नदीचं संवर्धन करायला हवं. हीच खरी विठ्ठलाची सेवा ठरेल.